विषयावर आज माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करू। मी माननीय उद्धव साहेबांचं स्वागत करतो। उद्धवजी नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्धवजी, महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत। जरी या घडामोडी आज दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते, अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहेत। आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत, जी महाराष्ट्रात किंवा देशात जी तुम्ही पाहताय, मी तुमच्या मनातली बात काय आहे? तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे, होय, आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात। असे गॅसचे फुगे जे काही तरंगतात सध्या, ते म्हणजे काय वारे नाहीयेत। आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला, तर ठाकरे हे वारे नाहीयेत। आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत। अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून, त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत। त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो। आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहिलेली आहे। पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय, ठाकरे ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे। जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात, व्यापारात, उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात। पण तरी हा ठाकरे ब्रँड या देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला। तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले। पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून ब्रँड वाचतायत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा, म्हणजे स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात। म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही, आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही। उद्धव साहेब, आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे, आज आपण सत्तेवर नाही आहात, एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे। म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकरेंचा, शिवसेना, तोही त्या अर्थानं, लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही, आपलं चिन्ह आपल्याकडे नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही, त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही। भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही। मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। पण लोक त्याला आता भुलणार नाहीत। ज्यांनी या ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून, ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत। याकडे तुम्ही कसं पाहता? मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं हो, आणि ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं। तर असे जे असतात त्यांना
म्हणजे ते परावलंबीच असतात. पण त्यांच्या- ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी ही आमची आपली तीच शिवसेना, दुसरी आहे, शिवसेना नाहीच आहे. पण अमित शहा, निवडणूक आयोग यांनी अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे, ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात? नाही, शेवटी त्यांना म्हणजे हे असं- शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का? हो, पण ते संपवू शकत नाहीत ना. इतके वर्ष होऊनही हम्म. जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत. हेच तर त्यांचं दुःख आहे. त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदीने चरण करायचं, कारण दुसरा पर्यायच नाहीये. किती काही चोराचोरी. बघा, एक गोष्ट सांगतो मी, हे मागे जाहीर सभेत बोललेलं आहे, कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला, कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार. तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये. तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल, ज्याला करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला. पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल, त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही. मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते त्या चिन्हापुरतं आहे, पण नाव नाही देऊ शकत. पण धोंड्याने हे केलं ना. त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले.